नमस्कार, शिंदे किचनमध्ये आपलं स्वागत आहे. मी इथं पावभाजी बनवणार आहे. तर त्याच्यासाठी लागणारं साहित्य घेतलं आहे. फ्लावर, बटाटा, वाटाणा, शिमला आणि बीट, गाजर आणि टोमॅटो घेतले. तर हे सगळ्या भाज्या धुवून घेतल्या. त्यानंतर वाटाणा पण सगळं धुवून टाकायचे. त्यानंतर बीट आणि गाजर पण यातमध्ये टाकायचे. बऱ्याच वेळेला काय होतं की मुलं बीट आणि गाजर जरी कच्चं खायला दिलं तरी तसं खात नाहीत. त्यामुळे असं कुठल्याही भाजीमध्ये टाकलं तरी खाल्लं जातं. त्यातमध्ये मी बीट आणि गाजर पण टाकले. ह्यातमध्ये मी फक्त शिमला मिरची नाही घातली. शिमला मिरची मी कापून बाजूला ठेवणार आहे. आणि कांदा ज्यावेळेला आपण कांदा परततो त्यातमध्ये टाकायची. त्याची चव खूप छान लागते. अशी नंतर आपण बारीक कापून ठेवायची. नंतर परतून टाकली ना तर ते खायला पण खूप छान लागते पावभाजीमध्ये. तुम्ही पण नक्की असं मागून टाकून बघा शिमला मिरची तेलामध्ये परतून. त्यानंतर इथं आपल्याला कांदा पण फोडणीसाठी बारीक, जोपर्यंत आपल्या कुकरच्या शिट्ट्या होतात तोपर्यंत आपल्याला कांदा पण परतून घ्यायचा आहे. ते इथं टोमॅटो मी गॅसवरती शिजायला ठेवलेत पाण्यामध्ये. तोपर्यंत इथं कांदा कापून घ्यायचा आहे. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तुम्हाला जर माझे रेसिपी कसं वाटतं ते कॉमेंट करून सांगा. तिथं आपला कांदा आता कापून झाला आहे. त्यानंतर मी आलं लसणाची पेस्ट करून घेतली. त्यातमध्येच आपले टोमॅटो शिजले, त्याच्या साली काढून घ्यायच्यात. टोमॅटो जरा गरम आहेत, अजून थंड नाही झाली. त्याच्या सगळ्यांनी साली काढून टोमॅटो थंड झाल्यानंतर ते वाटून घेतले मी मिक्सरला बारीक. तिथं आपल्या सगळ्या भाज्या आता शिजल्यात. कुकर थंड होईस्तोपर्यंत इकडे मी कांदा परतून घेतला आहे. तिथे जिरं टाकले. कांदा चांगला लाल होईस्तोपर्यंत परतायचा. त्यानंतर जी आपण शिमला मिरची घेतली होती बारीक कापून ती पण टाकायची ह्यातमध्ये. तिथे मी आलं लसणाची पेस्ट तेलामध्ये पहिली टाकली नव्हती परतायला, विसरले होते. तर ही नंतरनी टाकली मी तेलामध्ये. तर हे पण चांगलं आपल्याला परतून घ्यायचं आहे. ते सगळं व्यवस्थित परतल्यानंतर थोडं मीठ घातले मी. नंतर इथे घरचा मसाला, गरम मसाला, हळद आणि धनापूड टाकली. ते पण व्यवस्थित मसाले परतून घ्यायचेत आपल्याला ह्याच्यामध्ये. इथं पावभाजीचा मसाला पण टाकला आहे. त्यानंतर जे आपण टोमॅटोचं प्युरी करून घेतली होती ती पण टाकायची ह्यातमध्ये. आणि असंच तेल सुटेपर्यंत चांगला परतून घ्यायचा सगळा मसाला. ते ह्यातने मी पाणी काढून घेतलं होतं त्या भाज्यांमध्ये. त्यानंतर रवीने मी सगळं भाज्या बारीक करून घेतल्या. तेच पाणी परत मी त्यातमध्ये ओतलं, सगळं मिक्स केले. बीट टाकल्यामुळं थोडंसं पाणी असं लाल दिसते. तिथं आपला मसाला पण व्यवस्थित परतला आहे. कढईने तेल सुटले छान. त्यातमध्ये आता पावभाजी जे वापरून भाज्या सगळ्या बारीक करून घेतल्या तर त्या टाकायच्या त्यातमध्ये. मला जर अशीच घट्ट ठेवायची असेल तर तशी पण ठेवू शकता किंवा थोडं पाणी पण घालू शकता. ह्यातमध्ये गरम पाणी घालायचं आहे. ह्यातमध्ये मी थोडंसं पाणी घातले. तर अशीच 10 मिनटं आपल्याला भाजी 10-15 मिनटं कढून द्यायची. तिथं आपली भाजी कढली. अजून मी 5 मिनटं अशीच कढून देणार आहे. त्याच्यावर कोथिंबीर घातली मी वरून. तिथं आपली भाजी तयार झाली. छान तरी पण आली त्याच्यावर. इथं आपलं पावभाजी तयार झाली. तुम्ही पण नक्की बनवून बघा.